सुशिनाला अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासनाचा बुलडोझर 5 दिवसांत 227 बांधकामे भुईसपाट। शहरातील सुशिनाला परिसरातील जलस्रोत मोकळे करण्यासाठी प्रशासनाने हाती घेतलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम सलग 5व्या दिवशीही जोमाने सुरू आहे। गेल्या 5 दिवसांत जेसीबीच्या सहाय्याने तब्बल 227 कच्च्या व पक्क्या बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला असून यामुळे वर्षानुवर्षे गुदमरलेला सुशिनाला आता मोकळा श्वास घेऊ लागला आहे। आग्रा रोडवरील सुशिनाला पुलालगत असलेल्या बंक कॉम्प्लेक्स परिसराकडे वळवण्यात आला। या ठिकाणी असलेल्या निवासी अतिक्रमणांवर महानगरपालिका आणि महसूल विभागाने संयुक्त कारवाई केली। सुमारे 45 निवासी अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली। कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत हटवण्यात आलेल्या 227 अतिक्रमणांमध्ये निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही बांधकामांचा समावेश आहे। विशेष म्हणजे ज्या 56 घरांच्या अतिक्रमणाबाबत न्यायालयाने तात्पुरता स्थगिती आदेश स्टे ऑर्डर दिला आहे ती घरे सोडून इतर सर्व बेकायदेशीर बांधकामे पाडण्यात येत आहे। ही मोहीम राबवण्यापूर्वी प्रशासनाने अतिक्रमणधारकांना आपली घरे आणि दुकाने रिकामी करण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता। ज्या नागरिकांनी स्वतःहून जागा रिकामी केली नाही त्यांच्यावर आज प्रशासकीय बळाचा वापर करून कारवाई करण्यात आली। अतिक्रमणांच्या विळख्यामुळे सुशिनाल्याचे पात्र अरुंद झाले होते, परिणामी पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या उद्भवत होत्या। आता ही मोठी कारवाई झाल्यामुळे नाल्याचा परिसर बराच मोकळा झाला असून यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। पुढील काही दिवस ही मोहीम अशीच सुरू राहण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी वर्तवली आहे। त्यात आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा म्हणणं असं आहे की आमच्या अतिक्रमणाला विरोध नाही, परंतु जे लोक गोरगरीब आहेत तिथे जे 25-25, 30-30 वर्षापासून राहतात त्या लोकांचा कुठलाही पुनर्वसन न करता त्यांना बेघर करण्यात आलेलं आहे आणि त्यात प्रमुख भूमिका म्हणजे भाजपाची आहे। आम्ही भाजप सरकारचा आणि भाजपाच्या लोकांचा प्रतिनिधींचा धिक्कार करतो आणि शासनाकडे आमची हीच मागणी आहे की तुम्ही अतिक्रमण काढा, जरूर काढा, परंतु आपण एकीकडे म्हणता तर आपण आता जानेवारीमध्ये सुद्धा एक GR काढण्यात आलेला आहे सरकारकडून की जे अतिक्रमणधारक 2011 पूर्वीचे आहे त्यांचं पहिले पुनर्वसन करण्यात यावा किंवा जे लोक तिथे ज्या भूखंडावर राहतात त्याच ठिकाणी त्यांना पक्की घरे बांधून देण्यात यावी, नंतर त्यांचं अतिक्रमण निर्मूलन करण्यात यावा। परंतु इथे आपण बघितला की हे जे राक्षसी जे वृत्तीचे लोक आहेत ते एका विशिष्ट समाजावर अत्यंत दुर्दैवीपणे निर्दयीपणे अत्याचार करत आहे। आम्ही त्यांचा निषेध करतो, त्यांचा धिक्कार करतो, परंतु जे प्रशासन आहे आता आपण बघितलं असेल की 3 दिवसापूर्वी औरंगाबाद हायकोर्टाकडून त्या स्टे आपला अतिक्रमणाविषयी हायकोर्टाने स्टे ऑर्डर दिला होता आणि त्या स्टे ऑर्डरची कॉपी इथे मेलवर आल्या नसल्यामुळे आम्ही रात्री संध्याकाळी तिथे जाऊन आणि आमच्या वकिलांनी त्यांचा लेटर हेडवर आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना, जिल्हा पोलीस अधीक्षकांना आणि जे महसूलचे जे अधिकारी होते त्यांना सुपूर्द केले। त्यानंतर सुद्धा त्यांनी हायकोर्टाचा अवमान केलेला आहे। नंतर दुसऱ्या दिवशी मी रात्री पहिले SP साहेबांना फोन केला, जिल्हाधिकाऱ्यांना, आयुक्तांना फोन केला आणि लेखी पत्र सुद्धा दिला की ह्या कामाला औरंगाबाद हायकोर्टाने स्थगिती दिली आहे, तरी आपण ही मोहीम थांबविण्यात यावी आणि जे अतिक्रमणधारक आहे त्या लोकांना बोलावून विश्वासात घेऊन आणि त्यांना पर्यायी जागा देऊन नंतर ते अतिक्रमण निर्मूलन करण्यात यावे अशी त्यांना आम्ही विनंती केली। परंतु आता हे जे आपला महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे ते अगदी पाळीव प्राणीसारखा वागतो आहे आणि भाजपाच्या इशाऱ्यावर तो काम करतो आहे। परंतु ह्या ज्या लोकांनी माननीय हायकोर्टाचा अपमान केलेला आहे त्यांच्यावर आम्ही कंटेमाफ कोर्ट दाखल करणारच आहोत। सोबत ह्या प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की सत्तेचा माज नसावा, सत्ता आज तुमच्याकडे आहे, उद्या आमच्याकडे पण येऊ शकते। आपण बघितलं असेल आम्ही पण 5 वर्ष सत्ता भोगलेली आहे, परंतु आम्ही कोणत्याही गोरगरिबांना त्रास न देता फक्त शहराचा विकास कसा व्हावा आणि शहरात शांतता कशी नांदावी आणि शहरात भाईचारा एकोपा कशा निर्बाधित राहावा त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि
विकास करून दाखवलेला आहे। तरी मी सर्वांना आमचे जे धुळे शहराचे जेवढे नागरिक आहेत त्यांना पण विनंती करतो की आपण संयमाने वागावा आणि जिल्हा प्रशासनालाही विनंती करतो की आपण कुठल्याही दबावाखाली न पडता जे शासनाचे नियम आहेत त्यानुसार जे गोरगरीब आहे त्यांना बेघर करण्यापूर्वी पहिले त्यांचं पुनर्वसन करावं, नंतर ते अतिक्रमण निर्मूलन करण्यात यावे। जय हिंद, जय महाराष्ट्र।